twice a day. Dentists recommend brushing twice. सुस्वागत. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व ज्योतिताई चौधरी त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजीनगर. नमस्कार. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी रोजा इफ्तारीचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। या कार्यक्रमासाठी आम्ही महिलांचा सन्मान आमच्या बोपोडी काँग्रेसच्या महिला सदस्यांकडून त्यांचा सन्मान करणार आहोत। या कार्यक्रमाला पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे तसेच माजी आमदार दीप्तीताई चौधरी, शिवाजीनगरचे नेते दत्ताबापू भैरट, तसेच माजी नगरसेवक कैलासदादा गायकवाड, नंदलालजी दिवार व सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे। तर हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश असा आहे की जागतिक महिला दिन आणि रमजानचा पवित्र महिना याचा योगायोग जुळून आल्यामुळे या कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला आम्ही जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य दिलेलं आहे। आज या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, पुणे महिला काँग्रेस कमिटी, पुणे बोपोडी ब्लॉक कमिटी यांच्या वतीनं आज 8 मार्च हा जागतिक महिला दिन आम्ही सर्वजण या ठिकाणी संख्येने साजरा करीत आहोत। आणि आज ईद चालू आहे, आपला रमजान ईद चालू आहे, त्यामुळं इफ्तार पार्टी आजपर्यंत कधी महिलांना या ठिकाणी कोणी केली नाही, म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी मिळून आज हा कार्यक्रम आयोजित करत होतो। सर्वांच्या वतीनं येणाऱ्या सर्व महिलांना, भगिनींना या ठिकाणी पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं, बोपोडी ब्लॉकच्या वतीनं या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी आपण आज महिला भगिनींचा या ठिकाणी आज सत्कार करणार आहोत। त्याचप्रमाणे रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि रमजानचे उपवास चालू आहेत। त्या मुस्लिम बांधवांना देखील या ठिकाणी बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी रोजा इफ्तारचा कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। आणि आज या असा योगायोग आला आहे की रमजानचा पवित्र महिना आणि जागतिक महिला दिन हे एकाच वेळी आलेले आहेत। आणि या दोन्ही दिनांचा औचित्य साधून पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज हा कार्यक्रम या ठिकाणी करून मुस्लिम ज्या महिला भगिनी आमच्या आहेत त्यांचा या ठिकाणी आमच्या बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या आणि काँग्रेस कमिटीच्या महिला भगिनी त्यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे। आणि या कार्यक्रमाला मान्य माझे सहकारी मित्र कैलासदादा गायकवाड, मी, त्याचप्रमाणे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिंदे साहेब, माजी आमदार दीप्ती चौधरी इत्यादी या ठिकाणी सर्व उपस्थित राहणार। जय भीम। आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजी मतदारसंघामध्ये बोपोडी ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आणि आज हा पवित्र रमजानचा महिना आहे, ते औचित्य साधून आज महिला दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे मुस्लिम महिलांना आज रोजा इफ्तारीचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे। म्हणजे दोन्ही कार्यक्रम एकत्रित असे ठेवण्यात आले आहे। तर ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत अरविंद भाऊ शिंदे असतील, दीप्तीताई चौधरी असतील, दत्ताभाऊ भैरट असतील, कैलासदादा असतील, नंदलाल दिवार असतील, जुबेरभाई पिरजादे असतील, ब्लॉक अध्यक्ष विशाल भाऊ असतील आणि पुणे शहराचे उपाध्यक्ष राजेंद्र भुत्रा असतील, असा सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे। महिला काँग्रेस रोजा इफ्तारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी आमच्या मुस्लिम भगिनींचा देखील या ठिकाणी महिला काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे। आपण या बोपोडी भागात करत आहात। पहिल्यांदा मी जरी काँग्रेस पक्षाचा असलो तरी हे दोन्ही प्रयोग एकत्र तुम्ही करता याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो। म्हणजे एखाद्या भुकेलेला, एखाद्याला तहानलेल्या माणसाला मदत करण्याची जाणीव त्याच्यातनं निर्माण व्हावी, हा त्याच्यातला एक महत्वाच्या उद्देशातून एक उद्देश आहे। आज जागतिक महिला दिवस आहे। मला आवर्जून मोहम्मद पैगंबर साहेबांचं नाव इथं घेतल्याशिवाय कार्यक्रमच पूर्ण होणार नाही साहेब, कारण ह्या जगाच्या धर्तीवरती महिलांसाठी जे उद्धार करते पैगंबर साहेब आहेत, त्यांच्यासारखं कार्य
जर आपण त्या कार्याचा उल्लेख आता इथं केला नाही, आणण्यासाठी जर काहीच मिळालं नाही तर त्या भागाचा दगड का होईना पण तुम्ही बायकोसाठी तर गिफ्ट म्हणून घेऊन या, आईची तुम्ही सेवा करा. सगळे लोक हा सलोखा अबाधित ठेवूया आणि अशाच प्रकारे अनेक कार्यक्रम त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. उपस्थित राहिलेल्या कैलासदादा गायकवाड आपल्या भागातील लोकप्रिय नगरसेवक यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. तसेच या कार्यक्रमासाठी भोपोडीमधील आपल्या भोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सन्माननीय ज्येष्ठ काँग्रेसचे नेते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व महिला भगिनी आवर्जून उपस्थित राहिलेल्या काँग्रेस पक्षाचे माननीय भोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचं प्रामुख्यानं मुस्लिम समाजाच्या सर्व महिलांचं या ठिकाणी सन्मान करण्याचं कार्य या ठिकाणी सुरू आहे. सर्व त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या काँग्रेसच्या सर्व महिला कार्यकर्त्या त्याचप्रमाणे नेते आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची भोपोडी ब्लॉक काँग्रेसचं औचित्य साधून मुस्लिम महिला भगिनींसाठी ॲडव्होकेट रमेशजी पवळे यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी आपल्या पुणे शहराचे संत बापू भैरट यांचा या ठिकाणी आगमन होत आहे आणि कार्यक्रमाला या ठिकाणी रोजा इफ्तारीच्या नंतर सुरुवात होत आहे. त्या दीप्तीताई चौधरी या संपूर्ण महिलांची पुतळा यांच्या लका सुमतो वबी का अमन तो वले का तवक्कल तो वाला रिस्की का अफ्तर तो फतकब्बल मिन्नी. काय म्हणती विषय फोटो घ्या. द्या चारा 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 थांबू नका थांबू नका. भाऊ या इकडे चारा 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 तिकडे घे ना. हॅलो शिवाजीनगर मतदारसंघाचे सहनिरीक्षक राजाभाऊ या ठिकाणी पुणे शहराचे सन्माननीय उपाध्यक्ष यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. उपस्थित राहिले त्यांचं भोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. या कार्यक्रमासाठी त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे आमदार दीप्तीताई चौधरी यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं सर्वांना मागण्याचं करू. या ठिकाणी रोजा इफ्तारचा कार्यक्रम आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे आज जागतिक महिला दिन आहे. त्यामुळे महिलांना विशेष महत्त्व निश्चित आहे. ते रोज असावं, महिलांचा सन्मान केला जावा, महिलांना सन्मानपूर्वक वागणूक या ठिकाणी मिळावी हीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करते. रोजा इफ्तार अतिशय पवित्र असा महिना आहे हा आणि या महिन्यामध्ये अनेक जण रोजा करतात. आपले हिंदू बांधव सुद्धा रोजा इफ्तारमध्ये सामील होत असतात आणि मला वाटतं या पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये रोजा इफ्तार पार्टी आज ज्यांनी आयोजित केलेली आहे ते आपले काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्रजी भुतळा असतील. आज ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय ते कैलासदादा गायकवाड, त्याचप्रमाणे पवळे दादा, त्याचप्रमाणे या ठिकाणी ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव, भरत ठाकूर, सुंदरताई ओवाळ, सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना रमजानच्या मी खूप खूप शुभेच्छा देते.
आणि मला वाटतं एक हिंदू आणि मुस्लिम हे एकतेचा संदेश देणारा हा एक सण आहे आणि अशा या पवित्र सणामध्ये आपण सर्वजण भेटतोय, एकमेकांना सदिच्छा देतोय. मला वाटतं हम सब एक है, यापेक्षा अजून वेगळं काही असत नाही. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्या सर्वांनाही मनापासून त्यांचे खूप खूप आभार. या उपासाच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि मन तुमचं सशक्त करण्यासाठी, स्वच्छ सुंदर पवित्र करण्यासाठी हा रमजान ईद ही महत्त्वाची आहे आणि मला खात्री आहे या रमजान ईदामुळे सर्वांनाच त्याचा फायदा होईल. शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो. लाईटीमुळे नाही येत नाही फोटो असं व्हिडिओ काय 11 बचे सन्माननीय अध्यक्ष मोहम्मद शेख यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं, बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुस्लिम महिला भगिनींसह रोजा इफ्तारीचा कार्यक्रम व जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही मान सन्मान महिलांचा करत आहोत. आज या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज रोजा इफ्तार आणि महिला दिन या दोन्हीच्या निमित्तानं आज या ठिकाणी कार्यक्रम साजरा होत आहे. रमजान शुद्धता, स्वच्छता आणि पवित्रता याचा संगम म्हणजे रमजान. आपण जशी शरीराची शुद्धता करतो तशी मनाची देखील शुद्धता झाली पाहिजे आणि मनाची शुद्धता करण्याचा एक मार्ग म्हणजे हा उपवास आहे. उपवासाने आपल्याला शारीरिक क्षमता तर वाढतेच, पण मनाची बौद्धिक ताकद देखील वाढते आणि आपले शरीर देखील स्वच्छतेला मदत होते. आणि आपण हे करत असताना आपल्याला मन जर स्वच्छ असेल, मन जर पवित्र असेल तर आपल्याला अनेक गोष्टी साध्य होतात आणि हे साध्य करण्याचं काम या उपवासाने केलं जातं. आणि हा उपवास म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाण्याचा थेंब न घेता करणारा उपवास असतो. म्हणजे यासाठी संयम लागतो, क्षमता लागते आणि तुम्हाला त्याच्या आपल्या इंद्रियावर कंट्रोल असावा लागतो. हे सर्व भाव आपल्याला या उपवासामध्ये दिसून येतात आणि म्हणून मुस्लिम समाजाने हा जो उपवास पकडलेला आहे खरंच तो स्तुत्य आहे. आणि त्या उपवासाला एकत्र येऊन रोजा इफ्तारी निमित्त उपवास होण्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्षाने घेतला, म्हणून सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आज बोपोडीमध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जागतिक महिला दिन आणि मुस्लिम महिला भगिनीचे रोजा इफ्तार पार्टीचा एक सन्मान सोहळा बोपोडी भागामध्ये आयोजित करण्यात आला होता. एक खूप चांगलं औचित्य साधलं होतं. एक तर महिला दिवस आणि मुस्लिम महिला ज्या रमजानचा रोजा ठेवतात त्यांचा सत्कार. आज महिला दिनानिमित्त मला आवर्जून सांगावं वाटतं की पैगंबर साहेबांनी महिलांच्या संदर्भात जे काम केले ते जगाच्या अख्ख्या सगळ्या महिला भगिनींचे उद्धारक. त्यांनी सांगितलं की आईची सेवा करा तरच तुम्हाला स्वर्ग मिळेल. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी महिला जागतिक दिनानिमित्त मुस्लिम महिलांनी सहभाग घेऊन रोजा इफ्तार पार्टी सन्मान सोहळा आणि मुस्लिम महिलांचाही सन्मान सोहळा करण्यात आला आणि महिला दिनानिमित्तही सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार.